भाजपाकडून डॉक्टर प्रज्ञाताई राजू सातव यांना उमेदवारी जाहीर. औंढा नागनाथ शहरात फटाके फोडून जल्लोष. महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रज्ञाताई राजू सातव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने औंढा नागनाथ शहरातील औंढा हिंगोली रोडवर फटाके फोडून जल्लोष आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे पांडुरंग पाटील, शरद पाटील, गणेश पाटील, पंकज जाधव, बबन सोनुने, शंकर काले, विलास काले, गणेश देशमुख, ॲडव्होकेट गणेश ठाकूर, नागनाथ देशमुख, नागनाथ रेणके, अनिल भांडे, राज लाटे, रमेश सानप, माधव वानखेडे, दीपक सानप, प्राध्यापक गजानन कुट्टे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागनाथ शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे की डिसेंबर महिन्यामध्ये ज्या काँग्रेसमध्ये आपल्या डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी भाजपाच्या विकासाच्या विजनवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आज 5 महिन्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीनं त्यांनी त्यांच्या माध्यमातून या हिंगोली शहराचा विकास व्हावा, या कळमनुरी शहराचा विकास व्हावा म्हणून परत एकदा त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधान परिषदेची आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आतिषबाजी करून या उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आलेला आहे. तरी प्रज्ञाताई सातव यांची जे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे त्यानुसार आज हिंगोली जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीचं एक भक्कम नेतृत्व आपल्यासाठी भेटलेलं आहे व भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज रोजी औंढा नागनाथ येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि बरेच गावकरी यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला व